नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोकार्बन्स या चॅप्टरमध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे तो सुरुवातीचा पार्ट कंप्लीट केला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिले होते की हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हायड्रोकार्बनची डेफिनेशन, त्यानंतर हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन, त्यानंतर पुढे जाऊन आपण आयसोमेरिझम हा जो फेनॉमेनॉन आहे जो जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो तो आयसोमेरिझमचा फेनॉमेनॉन अल्केन्समध्ये कशा प्रकारे पाहायला मिळतो ते आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन शेवटच्या लेक्चरमध्ये कन्फॉर्मेशन्स इन अल्केन्स हा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. त्याच्याही पुढे जाऊन याच हायड्रोकार्बन्समध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे आहेत त्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनसुद्धा सुरू केल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी मेथड आहे या अल्केनच्या प्रिपरेशनची तिला इंडस्ट्रियल मेथड असं म्हणलं जातं किंवा इंडस्ट्रियल सोर्स असं म्हणलं जातं. या मेथडमध्ये आपल्याला जनरली क्रूड पेट्रोलियम प्रॉडक्ट किंवा नॅचरल गॅस जे आहेत त्या नॅचरल गॅसपासून अल्केन कशा पद्धतीनं मिळवला जातो हे आपण डिस्कस केलं होतं. जनरली या मेथडमध्ये आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या साहाय्यानं या क्रूड ऑइलचं किंवा नॅचरल गॅसचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून अल्केन जे आहे ते अल्केन रिफायनरीजमध्ये किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये तयार करत असतो. ही जी मेथड आहे ती कोविड-19च्या सिच्युएशनमुळं 25% जो सिलेबस आपल्याला रद्द केलेला आहे त्याच्यामुळे ही प्रिपरेशनची पहिली मेथड सिलेबसमधून कट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी जी मेथड आहे ती दुसरी मेथड आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जाता जाता डिस्कस केली होती. ती आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. म्हणजे ह्या अल्केनचं प्रिपरेशन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सपासून आपल्याला करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं करता येतं. तर मला वाटते पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सपासून कॅटॅलायटिकल हायड्रोजनेशन करून कशा पद्धतीनं अल्केन तयार करता येतात हे पाहिलं होतं. पुन्हा एकदा थोडंसं ओव्हरलुक करूया. याच्यामध्ये आपण काय करतो तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्कीन डबल बॉन्ड असणारे किंवा ट्रिपल बॉन्ड असणारे अल्काइन्स यांचं कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजनेशन करतो. म्हणजे काय तर एखादा डी ब्लॉक एलिमेंट प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा राणी निकेल सारखा कॅटॅलिस्ट वापरून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये म्हणजे अल्कीनमध्ये किंवा अल्काइनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करतो. मग स्पेसिफिक कंडिशन त्यासाठी आपल्याला मेंटेन कराव्या लागतात डिपेंडिंग अपॉन द कॅटॅलिस्ट. कोणता कॅटॅलिस्ट तुम्ही वापरताय त्याच्यानुसार त्या स्पेसिफिक कंडिशन्स मेंटेन करून आपल्याला कॅटॅलायटिकल हायड्रोजनेशन केल्यानंतर त्याच्यापासून हे करस्पॉन्डिंग अल्केन जे ते अल्केन्स तयार करता येतात. मग इथं आपण कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजनचे ॲडिशन करतो म्हणून या मेथडला कॅटॅलायटिकल हायड्रोजनेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकारे आपल्याला हे प्रिपरेशन अल्केनचं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला अनसॅच्युरेटेड अल्कीन किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमधला पहिला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्याला आपण अल्कीन असं म्हणतो त्या अल्कीनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करून कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला अल्केन तयार करता येतो. इथे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे पहा. इथं हा इथिन जो आहे CH2 डबल बॉन्ड CH2 हा अनसॅच्युरेटेड अल्किनचं इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. या इथिनमध्ये आपण हायड्रोजनची ॲडिशन करतो. एका हायड्रोजन मॉलिक्यूलची ॲडिशन जर ह्या इथिनमध्ये केली इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम ऑर पॅलेडियम ॲज अ कॅटॅलिस्ट, मग प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हा कॅटॅलिस्ट वापरला रूम टेम्परेचरला, या इथिनमध्ये हायड्रोजनची जर ॲडिशन केली किंवा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर या कंडिशन मेंटेन करून जर समजा तुम्ही या इथिनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन केली तर ह्या इथिनमधला जो अनसॅच्युरेशनचा भाग आहे म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो. प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन जाऊन ॲड होतो आणि तिथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच इथेन जो आहे तो इथेन आपल्याला मिळतो. हे झालं पहिलं अल्कीनपासून अल्केनचं प्रिपरेशन. त्याच्यानंतर याच पद्धतीनं तुम्हाला दुसऱ्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून म्हणजेच
अल्काईनपासून, जिथं आपल्याला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असलेला पाहायला मिळतो, या अल्काईनमध्ये 2 हायड्रोजन मॉलिक्यूलचे ॲडिशन करून त्याच्यापासून सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला अल्केन जे आहे त्या अल्केनचं प्रिपरेशन करता येतं. मग इथं ह्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण अल्काईनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे इथाईन. CH ट्रिपल बॉन्ड CH हे इथाईन अल्काईनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये 2 हायड्रोजन मॉलिक्यूलची जर ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ प्लॅटिनम ऑर पॅलेडियम ॲज अ कॅटलिस्ट ॲट रूम टेम्परेचर ऑर फाईनली डिवायडेड निकेल ॲज अ कॅटलिस्ट ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, या दोन्हीपैकी कुठलाही एक कॅटलिस्ट तुम्ही वापरू शकता. एक तर प्लॅटिनम वापरा किंवा पॅलेडियम वापरा, किंवा फाईनली डिवायडेड निकेल पावडर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर या कंडिशनला जर समजा इथाईनमध्ये 2 हायड्रोजन मॉलिक्यूलची जर ॲडिशन केली तर त्याच्यापासून प्रत्येक कार्बनला, इथं पहा हा जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन जाऊन ॲड होतात. इथं 2 असे 2 हायड्रोजन जाऊन ॲड होतात आणि तुम्हाला CH3 ट्रिपल बॉन्ड CH3 असा अल्केन म्हणजेच इथेन हा अल्केन म्हणतो. मग याच्यामध्ये आपण काय करतो आहे तर दोन्हीही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये पहा, म्हणजे अल्किन असेल किंवा अल्काईन असेल, या दोन्हीही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये आपण कॅटलिस्टच्या प्रेझन्समध्ये हायड्रोजनची ॲडिशन करतो आहे आणि त्याच्यापासून करस्पॉन्डिंग हा अल्केन जो आहे तो अल्केन आपण इथं तयार करतो आहे. ही झाली पहिली मेथड, ज्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून अल्केन तयार करणं असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे, ज्या दुसऱ्या मेथडचं नाव आहे अल्किल हलाइड. ठीक आहे. तर अल्किल हलाइड हे एक असं दुसरं स्टार्टिंग मटेरियल आहे ज्याच्यापासून आपल्याला हे अल्केन्स जे आहेत ते अल्केन्स तयार करता येतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ज्या 2 वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा ज्या 2 वेगवेगळ्या मेथडच्या साहाय्यानं आपल्या ह्या अल्किल हलाइडपासून आपल्याला अल्केन जे आहे ते अल्केन तयार करता येतं. ठीक आहे. मग त्यातली पहिली मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड्स. जर अल्किल हलाइडचं रिडक्शन केलं तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला अल्केनचं प्रिपरेशन करता येतं. मग ही पहिली मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड्स. मग त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे पहा. अल्किल हलाइड्स ऑन रिडक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl गिव्ज अल्केन्स. ठीक आहे. म्हणजे काय तर अल्किल हलाइडचं जर समजा झिंक आणि डायल्यूट HCl यांच्या प्रेझन्समध्ये जर रिडक्शन केलं तर झिंक आणि डायल्यूट HCl हे काय करतात, या अल्किल हलाइडचं रिडक्शन करतात आणि त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्केन जे आहे ते अल्केन तयार करतात. मग याची रिॲक्शन जर बघली तर याची रिॲक्शन अशी आहे पहा. इथं हे अल्किल हलाइडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे CH3I म्हणजेच मिथिल आयोडाईड. हा मिथिल ग्रुप आहे आणि हा आयोडीन आहे. हे अल्किल हलाइड झालं मिथिल आयोडाईड. या मिथिल आयोडाईडचं जर समजा झिंक आणि HCl, ठीक आहे, झिंक आणि HCl किंवा झिंक आणि डायल्यूट HClच्या प्रेझन्समध्ये जर रिडक्शन केलं, रिडक्शन करणे याचा अर्थ त्याच्यामध्ये हायड्रोजनची ॲडिशन करणं. ठीक आहे. मग या अल्किल हलाइडचं जर झिंक आणि HClच्या प्रेझन्समध्ये, इथं आपण अल्किल हलाइड घेतला आहे मिथिल आयोडाईड, या मिथिल आयोडाईडचं झिंक आणि HClच्या प्रेझन्समध्ये जर रिडक्शन केलं तर हा झिंक आणि HCl 2 नेसंट हायड्रोजन ॲटमची ॲडिशन करतो. ठीक आहे. 2 नेसंट हायड्रोजन ॲटमची ॲडिशन करतो. याचा अर्थ काय होतो, हे 2 नेसंट हायड्रोजन या मिथिल आयोडाईडला किंवा अल्किल हलाइडला इथून ब्रेक करतात. कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे या इथून ब्रेक करतात. इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन जाऊन ॲड होतो आणि तुम्हाला मिळतो CH3+1 हायड्रोजन असा CH4 मिथेन अल्केन, प्लस हा इथं आयोडीन बरोबर एक हायड्रोजन जातो आणि प्लस HI हा बाय प्रॉडक्ट मिळतो. मग इथं तुम्हाला अल्केन आणि हायड्रोजन आयोडाईड हा इथं बाय प्रॉडक्ट मिळतं. ही झाली पहिली मेथड, ज्याच्यामध्ये आपण अल्किल हलाइडचं रिडक्शन करतो आहे इन प्रेझन्स ऑफ झिंक अँड डायल्यूट HCl. इथं रिड्युसिंग एजंट म्हणून आपण झिंक आणि डायल्यूट HCl वापरतो आहे. यातला जो झिंक आणि डायल्यूट HCl आहे तो काय करतो तर नेसंट हायड्रोजनची ॲडिशन करतो. या नेसंट हायड्रोजनच्या ॲडिशनमुळं या अल्किल हलाइडचं ब्रेकिंग होतं आणि त्याच्यापासून करस्पॉन्डिंग मिथेन किंवा अल्केन आणि हायड्रोजन हलाइड जे आहेत ते हायड्रोजन हलाइड इथं आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं. ही झाली पहिली मेथड. याच पद्धतीनं तुम्हाला अल्किल हलाइडच्या पासून दुसऱ्या एका पद्धतीनं अल्केनचं प्रिपरेशन जे आहे ते अल्केनचं प्रिपरेशन करता येतं. ठीक आहे. मग ही दुसरी मेथड आहे बाय युझिंग रिॲक्टिव्ह मेटल्स.
याच अल्किल हॅलाइड्सला समजा रिॲक्टिव्ह मेटल्स बरोबर जर कंबाईन केलं तर या अल्किल हॅलाइडचं पुन्हा आपल्याला ब्रेकिंग करता येतं किंवा रिडक्शन करता येतं आणि त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्केन जे आहे ते अल्केनचं प्रिपरेशन आपल्याला करता येतं. मग इथं रिॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे कुठले, तर जनरली यस ब्लॉक एलिमेंट जे आहेत अल्कली मेटल्स, या अल्कली मेटलबरोबर या अल्किल हॅलाइडनं जर कंबाईन केलं तर ते या अल्किल हॅलाइडचं ब्रेकिंग करतात किंवा रिडक्शन करतात आणि त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्केन जे आहे त्या अल्केनचं प्रिपरेशन आपल्याला करता येतं. मग त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट्स विथ ॲक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम पोटॅशियम म्हणजेच यस ब्लॉक एलिमेंट, सोडियम पोटॅशियमसारखी यस ब्लॉक एलिमेंट जे आहेत ज्यांना आपण ॲक्टिव्ह मेटल्स असं म्हणतो, या ॲक्टिव्ह मेटल्सबरोबर जर समजा या अल्किल हॅलाइडला ड्राय इथर हे रिॲक्शन मिडियम वापरून जर समजा कंबाईन केलं तर त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्केन्स मिळतात. या रिॲक्शनला वुड्स कपलिंग रिॲक्शन असं म्हटलं जातं. इथे एस्पेशली आपण काय करतो तर दोन अल्किल हॅलाइडचे मॉलिक्युल्स आपण या ॲक्टिव्ह मेटलबरोबर, मग सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल, याच्याबरोबर आपण या दोन अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्युल्सना कंबाईन करतो ॲक्टिव्ह मेटलबरोबर, सोडियम किंवा पोटॅशियमबरोबर. मग होतं काय, त्या अल्किल हॅलाइडमधले हॅलोजन ॲटम्स या ॲक्टिव्ह मेटलबरोबर बाहेर पडतात NaX म्हणून. सोडियम हॅलाइड हे त्याच्यातून बाय प्रॉडक्ट मिळतं आणि राहिलेले जे दोन अल्किल ग्रुप आहेत अल्किल हॅलाइडचे, ते दोन अल्किल ग्रुप एकमेकांना इथं कपल होतात किंवा फ्यूज होतात, म्हणून ह्या रिॲक्शनला वुड्स कपलिंग रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग ह्याची रिॲक्शन कशी आहे पहा. इथं पहा, हा पहिला मॉलिक्यूल आहे अल्किल हॅलाइडचा CH3Br, याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. या मिथिल ब्रोमाइडला दुसऱ्या मिथिल ब्रोमाइडबरोबर CH3Br हा दुसरा मिथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल आहे, म्हणजे अल्किल हॅलाइडचा. हा पहिला अल्किल हॅलाइडचा मॉलिक्यूल झाला, हा दुसरा अल्किल हॅलाइडचा मॉलिक्यूल झाला. या दोन अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्यूलला आपण सोडियम मेटलबरोबर ट्वाईस Na, इथं दोन मॉलिक्यूल आहेत म्हणून ट्वाईस Na, या दोन सोडियम मेटलबरोबर आपण कंबाईन करतो आहे इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन व्हावी यासाठी आपण रिॲक्शन मिडियम म्हणून इथं ड्राय इथर वापरतो आहे. या ड्राय इथरच्या प्रेझन्समध्ये या अल्किल हॅलाइडचं ॲक्टिव्ह मेटलबरोबर जर समजा कॉम्बिनेशन केलं तर मगाशी म्हटलं तसं हा ॲक्टिव्ह मेटल आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो या अल्किल हॅलाइडमधल्या निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या हॅलोजन ॲटम्सना आपल्याबरोबर घेऊन जाईल NaX, ठीक आहे, NaX म्हणून. मग इथं हे दोन सोडियम या दोन ब्रोमिनला आपल्याबरोबर घेऊन जातात ट्वाईस NaBr. त्याच्यानंतर राहतात फक्त हे दोन अल्किल ग्रुप, हा पहिला मिथिल ग्रुप, हा दुसरा मिथिल ग्रुप. हे दोन्ही मिथिल ग्रुप एकमेकांना जॉईन होतात आणि त्याच्यापासून CH3-CH3 असा इथेन हा अल्केन जो आहे तो अल्केन इथं तयार होतो बाय कपलिंग द अल्किल ग्रुप्स. इथं दोन अल्किल ग्रुप जे आहेत ते दोन वेगवेगळ्या अल्किल हॅलाइडचे कपल करतो आहे आपण, जॉईन करतो आहे, म्हणून ह्या रिॲक्शनला वुड्स कपलिंग रिॲक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या अल्किल हॅलाइड्सपासून दोन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ह्या अल्केनचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन करता येतं. ठीक आहे. आता याच पद्धतीनं आणखीन एका अल्टरनेटिव्ह मेथडच्या साहाय्यानं या अल्किल हॅलाइडपासून आपल्याला या अल्केनचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन करता येतं. त्याला ग्रिग्नार्ड रिएजन किंवा ग्रिग्नार्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण ग्रिग्नार्ड रिएजन जो आहे तो ग्रिग्नार्ड रिएजन वापरत असतो, म्हणून ह्या रिॲक्शनला ग्रिग्नार्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. सो ग्रिग्नार्ड रिॲक्शन इज नाऊ इट इज अ वाईडली युज्ड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. अल्केनच्या प्रिपरेशनसाठी अलीकडच्या काळामध्ये ग्रिग्नार्ड रिॲक्शन ही जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रिफर केली जाते. मग काय आहे ही ग्रिग्नार्ड रिॲक्शन? तर ग्रिग्नार्ड रिएजंट इज ऑब्टेन्ड बाय ट्रीटिंग अल्किल हॅलाइड्स विथ ड्राय मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. या ग्रिग्नार्ड रिॲक्शनमध्ये आपणाला ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट वापरावा लागतो. मग हा ग्रिग्नार्ड रिएजंट कसा तयार केला जातो? तर हा ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करण्यासाठी अल्किल हॅलाइडला ड्राय मॅग्नेशियम मेटलबरोबर ड्राय इथर हे रिॲक्शन मिडियम वापरून कंबाईन करावं लागतं. ज्यावेळी या अल्किल हॅलाइडला ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये मॅग्नेशियम मेटलबरोबर ज्यावेळी तुम्ही कंबाईन करता त्यावेळी त्याच्यापासून अल्किल हॅलाइडमधला अल्किल ग्रुप आणि हॅलोजन याच्यामधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मेटल इन्सर्ट होतो आणि त्याच्यापासून एक ऑर्गॅनो मेटलिक कंपाऊंड मिळतं आपल्याला.
ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपण मॅग्नेशियम मेटल इन्सर्ट करतो आहे, त्याच्यापासून आपल्याला एक ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड मिळतं. या ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंडलाच ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. आणि या ग्रिग्नार्ड रिएजंटचा उपयोग करून आपण अल्केन तयार करतो आहे, म्हणून ह्या रिएक्शनला ग्रिग्नार्ड रिएक्शन असं म्हटलं जातं. दिस ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन ट्रीटमेंट विथ वॉटर गिव्ज अल्केन. हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झालेला आहे RMgX, या ग्रिग्नार्ड रिएजंटला जर वॉटरबरोबर कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग अल्केन जे आहेत ते अल्केन तयार करता येतं. ठीक आहे. मग त्याची रिॲक्शन कशी आहे पहा. इथं हे अल्किल हलाइड आहे, RX जनरल फॉर्म्युला आहे हा अल्किल हलाइडचा. या अल्किल हलाइडमध्ये हा मॅग्नेशियम मेटल जर समजा तुम्ही इन्सर्ट केला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, म्हणजे ह्या अल्किल हलाइडमध्ये मॅग्नेशियम मेटल ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळी इन्सर्ट करता त्यावेळी हा मगाशी म्हटलं तसं हा अल्किल हलाइडमधला अल्किल ग्रुप, त्यातला कार्बन आणि हॅलोजनमधला बॉन्ड ब्रेक होतो. हा मॅग्नेशियम मेटल इथं दोन्ही अल्किल ग्रुपमधल्या कार्बन आणि हॅलोजन या दोन्हीमधल्या कोव्हॅलंट बॉन्डच्या मध्ये जाऊन इन्सर्ट होतो आणि असा RMgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड हे ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड मिळतं. याला आपण म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजंट. याच ग्रिग्नार्ड रिएजंटला बघा खाली RMgX, याच ग्रिग्नार्ड रिएजंटला वॉटरबरोबर जर समजा कंबाईन केलं RMgX प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हे रिॲक्शन इथं आपण वापरतो आहे. जिथं जिथं हा ग्रिग्नार्ड रिएजंट वापरतो आपण तिथं तिथं ड्राय इथर हे रिॲक्शन मीडियम वापरावं लागतं. मग ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटला वॉटरबरोबर कंबाईन केलं तर सेम रिॲक्शन होतं. इथं हा MgX ग्रिग्नार्ड रिएजंटमधला मॅग्नेशियम मेटल आणि हा हॅलोजन ॲटम असा MgX आणि हा OH मायनस हा मॅग्नेशियम मेटल आहे, याच्यावरती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हा वॉटरमधला OH मायनस हा न्यूक्लिओफाईल आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आणि हा न्यूक्लिओफाईल या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलबरोबर कंबाईन होतो इथं आणि तुम्हाला मिळतो MgXOH बाय प्रॉडक्ट. राहिलेला हा अल्किल ग्रुप आणि हा हायड्रोजन, वॉटरमधला हायड्रोजन आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंटमधला अल्किल ग्रुप, हे दोन्ही कंबाईन होतात आणि त्याच्यापासून RH असा अल्केन जो आहे तो अल्केन इथं आपल्याला मेन प्रॉडक्ट म्हणून मिळवता येतो. मग त्याचं खाली एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलेलं आहे. खाली एक्झाम्पलमध्ये पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड आहे. हा मिथिल ग्रुप आहे, हा मॅग्नेशियम आहे आणि हा हॅलोजन ॲटम आयोडीनचा आहे. मग हा ग्रिग्नार्ड रिएजंट झाला मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. इथं हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. त्याचं जर समजा वॉटरबरोबर कॉम्बिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हे रिॲक्शन मिडियम वापरून या मिथिल मॅग्नेशियम आयोडाईडला जर समजा वॉटरबरोबर कंबाईन केलं तर त्याच्यापासून CH3H मिथेन जो आहे तो मिथेन तयार होतो आणि त्याचबरोबर MgOH हे बाय प्रॉडक्ट जे आहे ते बाय प्रॉडक्ट इथं आपल्याला तयार करता येतं. तर अलीकडच्या काळामध्ये अल्केनच्या प्रिपरेशनमध्ये या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या साह्यानं आपल्याला या अल्केनचं प्रिपरेशन जे आहे त्या अल्केनचं प्रिपरेशन अतिशय सोप्या पद्धतीनं करता येतं. कारण बऱ्यापैकी ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट हा एक फेमस किंवा वेल नोन असा रिएजंट आहे. बऱ्यापैकी मोठ्या लॅबोरेटरीजमध्ये हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला अवेलेबल असलेला पाहायला मिळतो आणि जरी तो अवेलेबल नसला तरी तो आपल्याला इझिली तयार करता येतो. फक्त आपल्याला अल्किल हलाइड आणि मॅग्नेशियम मेटल यांचं मिक्सचर ड्राय इथर हे रिॲक्शन मीडियम वापरून करावं लागतं. तुम्हाला हा ग्रिग्नार्ड रिएजंट मिळवता येतो आणि याच ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर जर समजा वॉटर कंबाईन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्केन जो आहे तो अल्केन तयार करता येतो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. इथं या अल्केनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे आहेत त्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन सांगतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. या अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, ह्या अल्केनचे भौतिक गुणधर्म कसे आहेत. भौतिक गुणधर्म याचा अर्थ वरवर पाहता हे अल्केन्स कसे आहेत, त्यांचा रंग कसा आहे, त्यांचा गंध कसा आहे, त्यांच्यामधलं बॉन्डिंग कसं आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, हे आपल्याला या अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या दरम्यान समजतं. ठीक आहे. मग वन बाय वन बघूया. पहिला पोलॅरिटी. पहिल्यांदा ह्या अल्केनचं नेचर कसं आहे. ठीक आहे. या अल्केनचं नेचर कसं आहे तर अल्केन्स आर नॉन पोलार इन नेचर ड्यू टू
नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. आता अल्केनमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच प्रेझेंट असतात. ह्या कार्बन हायड्रोजनच्या मधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तोच मुळात नॉन पोलार नेचरचा असल्यामुळं अल्केन हे ऑटोमॅटिकली नॉन पोलार नेचरचे असलेले पाहायला मिळतात. इट कंटेन्स वीक वन ड्र वॉल फोर्सेस. मग समजा ह्या अल्केनमध्ये कोणत्या प्रकारच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात हे जर चेक केलं तर जनरली आपल्याला या अल्केन्समध्ये वीक वन ड्र वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलेलं पाहायला मिळतं. दिस फोर्सेस होल्ड नॉन पोलार मॉलिक्युल्स टुगेदर आर कॉल्ड ॲज व्हॅन डर वॉल फोर्सेस. म्हणजे ह्या अल्केनमधले कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे तो वीक वन ड्र वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर रिलेटिव्ह स्ट्रॉंगर इन स्ट्रेट चेन अल्केन्स दॅन ब्रँचड चेन अल्केन्स. मग समजा ह्या अल्केन्समध्ये जर कंपॅरिझन केलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये जास्त आहे तर जनरली जे स्ट्रेट चेन अल्केन्स आहेत, ठीक आहे, या स्ट्रेट चेन अल्केन्समध्ये हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त स्ट्रॉंग असलेला पाहायला मिळतो रॅदर दॅन द ब्रँचड चेन अल्केन्स. जिथं जसं जसं त्या अल्केनमध्ये ब्रँचिंग वाढेल तसं त्याच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बरोबर उलट आहे, जर स्ट्रेट चेन असेल तर स्ट्रेट चेन असणाऱ्या अल्केनमध्ये हाच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंग असलेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर स्ट्रेट चेन अल्केन्स हॅव हायर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट दॅन करस्पॉन्डिंग ब्रँचड चेन अल्केन्स. आणखीन एक महत्त्वाची बाब, या स्ट्रेट चेन अल्केनच्या आणि ब्रँचड चेन अल्केनमध्ये जर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट चेक केला तर जनरली स्ट्रेट चेन अल्केन जे आहेत त्या स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीत त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असलेला पाहायला मिळतो रॅदर दॅन ब्रँचड चेन अल्केन्स. त्याच्यानंतर इन जनरल जर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, कलर, ऑर्डर किंवा त्यांची स्टेट, फिजिकल स्टेट, तर आपल्याला काय पाहायला मिळतं तर अल्केन्स आर कलरलेस, ऑर्डरलेस. म्हणजे काय तर हे अल्केन्स जनरली कलरलेस असतात, म्हणजे त्यांना कोणताही कलर नसतो. दे आर ऑर्डरलेस. ऑर्डरलेस याचा अर्थ त्यांना कोणत्याही प्रकारचा स्मेल नसतो किंवा त्यांना कुठलाही गंध नसतो. ते गंधहीन असतात, ते रंगहीन असतात, ठीक आहे. ॲट रूम टेम्परेचर फर्स्ट 4 अल्केन्स आर गॅसेस. जर नेचर बघितलं किंवा स्टेट बघितली फिजिकल स्टेट तर पहिले 4 अल्केन जे आहेत ते रूम टेम्परेचरला गॅसेस स्टेटमध्ये असतात. म्हणजे 1 ते 4 कार्बनची चेन असणारे जे अल्केन्स आहेत ते जनरली गॅसेस स्टेटमध्ये असतात रूम टेम्परेचरला. नेक्स्ट 5 to 17 कार्बन कंटेनिंग अल्केन्स आर जनरली लिक्विड्स. म्हणजे 5 ते 17 कार्बनची संख्या असणारे जे काही अल्केन्स आहेत ते जनरली लिक्विड स्टेटमध्ये असलेले पाहायला मिळतात. अँड अल्केन्स कंटेनिंग मोर दॅन 18 कार्बन्स आर जनरली सॉलिड्स इन नेचर. आणि 18पेक्षा जास्त कार्बनची संख्या असणारे जे काही अल्केन्स आहेत ते जनरली सॉलिड्स असलेले पाहायला मिळतात. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. ठीक आहे, या अल्केनच्या काय आहेत फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. याच्यामध्ये काय लक्षात येते आपल्याला की अल्केन्स हे जनरली नॉन पोलार नेचरचे आहेत. नॉन पोलार नेचरचे का, कारण मुळातच त्याच्यामधल्या कार्बन आणि हायड्रोजन कोव्हॅलंट बॉन्डचा जर विचार केला तर कार्बन आणि हायड्रोजनमधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो नॉन पोलार टाईपचा आहे, म्हणून हे अल्केन्ससुद्धा नॉन पोलार नेचरचे आहेत. दुसरी गोष्ट, या अल्केन्समध्ये आपल्याला वीक वन ड्र वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वीक वन ड्र वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट, या अल्केन्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर पाहिलं तर जनरली स्ट्रेट चेन अल्केन्समध्ये हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त पाहायला मिळतो रॅदर दॅन द ब्रँचड चेन अल्केन्स. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीत जास्त पाहायला मिळतो रॅदर दॅन द ब्रँचड चेन अल्केन्स. आणि इन जनरल अल्केन्स आर कलरलेस, ऑर्डरलेस, and at room temperature first 4 members are gases, next 5 to 17 containing carbon, these are the liquid one, and above 18 carbon these are the solids one. ठीक आहे, या झाल्या अल्केनच्या फिजिकल